तर बघा, आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं। म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे। संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो। पण यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे। त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही। तसेच आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो। कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही। परंतु मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो। तर यावर्षी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता।